म्हणजे वॉर्ड आहे ते आता ते त्यांचं सगळ्यांचं चाललेलं आहे. माननीय मल्लिकार्जुन खरगे म्हणताय की आमच्या 295 जागा येणार आहे, आमचा प्रधानमंत्री होणार आहे. ठीक आहे, तुमचा आता झाला तर आम्ही आता स्वागत करण्यासाठी येऊ. परंतु जे एक्झिट पोलचे रिपोर्ट आहे सगळे विपरीत असं म्हणता येणार नाही आहे. काही मोठा बदल त्यामध्ये मागील असतो की ज्या लोकांनी त्यांनी चर्चा केलेली असते ते मतदार अनेक वेळेला त्या एका बाजूचे असतात असे असू शकत आहे. परंतु एक्झिट पोल जे असतात ते सगळे एकदम खोटे असतात असं अजिबात नाही. त्यामुळं संजय राऊत त्यांच्या मताची समज नाही. संजय राऊत त्यांनाच वाटत होतं की त्यांनाच महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कोण नाही होतं. सामनाचं संपादक एवढं मोठं आहे की ते मुख्यमंत्र्यांपेक्षा सगळं मोठं आहे. त्यामुळे सामनाचं संपादक सोडून त्यांना मुख्यमंत्री मात्र माहीत होतं. पण आता जर एक्झिट पोल जर असे आले किंवा उद्या 4 जूनला बरोबर मतमोजणीनंतर जे आकडे येतील ते आकडे पाहिल्यानंतर संजय राऊतचे डोळे एकदम बंद होतील असं परिस्थिती आहे.